नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. आपल्या बदलापूर शहरामध्ये भव्य हिरकणी कुळगाव बदलापूर संपन्न होते, त्याचं आता उद्घाटन नगर परिषद संपन्न होत आहे. महिला बाल विकास समिती आयोजित हिरकणी महोत्सव. या हिरकणी महोत्सवामध्ये आज खास करून आपण महिलांसाठी क्रीडा महोत्सव आयोजित केलेला आहे. या क्रीडा महोत्सवा निमित्त उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आमचे आरोग्य सभापती श्री किरण भोईर साहेब, आमच्या महिला बाल विकास कल्याणच्या सभापती प्रणिताताई कुलकर्णी, उपसभापती रितिताताई घोरपडे, नगरसेविका आणि सन्माननीय महिला बाल विकास समितीच्या सदस्या उज्ज्वलाताई आंबवणे, सन्माननीय सदस्या भाविताताई घोरपडे, रेखा बाविस्करताई, आशा मंडलिकताई, ज्योती मोहितेताई, आमचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण चौधरी दादा, आणि खास करून ज्यांनी सगळी तयारी केली नगरपालिकेच्या माध्यमातून असे आमचे निकुळे साहेब. एकदा निकुळे साहेबांसाठी जोरदार टाळ्या. त्यांनी सगळी प्रोसेस फटाफट पूर्ण करून आजच्या दिवशी आपले हे कार्यक्रम होतील ह्याच्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले. आणि ही सगळी आजच्या कार्यक्रमाची आणि उद्याच्या कार्यक्रमाची जी धुरा आहे ती आम्ही आमच्या संजय राऊत दादाकडे, आणि आज खास करून ह्या क्रीडा महोत्सवची जिम्मेदारी जी आहे ती किरण बाविस्कर दादा, सोनिया ताई, सुरेश तरे, रोहिदास कांबळे आणि किशोर पाटील या सर्वांनी आजच्या या क्रीडा महोत्सवची जिम्मेदारी उचललेली आहे. तुमच्या वतीने मी त्या सगळ्यांचे धन्यवाद देईन की खूप छान प्रकारे त्यांनी टीम इथे बोलवल्यात आणि खूप छान प्रकारे इथे आयोजन केलेलं आहे. आज हा एवढा मोठा क्रीडा महोत्सव घडवण्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की नेहमीच मला महिलांसाठी काहीतरी करण्याची उत्सुकता असते. आणि महिला नगराध्यक्ष झाल्यावर पहिला जो कार्यक्रम आला तो म्हणजे हा महिला दिनाचा. आणि ह्या महिला दिन काहीतरी आगळा वेगळा झाला पाहिजे. सांस्कृतिक कार्यक्रम नेहमीच होत असतात, पण तरी आम्ही उद्या सांस्कृतिक कार्यक्रम पण ठेवले आहेत. पण तत्पूर्वी आज या ठिकाणी आपण खास करून क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. आणि मी नेहमी क्रिकेटच्या स्पर्धा फक्त भरवत आली आहे माझ्या सोनियाच्या माध्यमातून, आणि सोनियाची सगळी टीम आहे, ही आमची अँकर आहे स्मिताताई, ही सुद्धा नेहमीच त्याच्यामध्ये तत्परतेने काम करत असते. आणि त्यांची सगळी टीम, आमच्या मेस्त्री काकी असो, वर्षा असो, अजून बाकीची टीम दिसत नाहीये जी ऍक्टिव्ह असणार आहे. आणि बाकी इथे समोर तर आहे त्या तर आहेत, अजून जी इथे मला दिसत नाहीये त्या आहेत का नाही डाऊटफुल आहे, किंवा त्या घोरपडे मैदानावर त्या उपस्थित आहेत असो, कारण की आपले क्रिकेटचे सामने घोरपडे मैदानावर होणार आहेत. मनापासून तुमचे सगळ्यांचं स्वागत करते ह्या क्रीडा महोत्सवामध्ये. आज तुम्ही उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद दिला, आम्ही ज्या ठेवलेल्या आहेत स्पर्धा त्याच्यासाठी, आणि खूप चांगल्या प्रकारे ह्याचा नियोजन तर करण्यात आलेलंच आहे. तुम्ही सगळेजण उत्तम खेळाडू आहात आणि तुमच्या ह्या खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन आज तुम्ही इथे करणार आहात. मनापासून तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देईन. ऊन खूप झालेलं आहे, आपल्याला सामने लवकर चालू करायचे आहे. आम्ही काय राजकारणी माणसं भाषण ठोकण्यात एक्सपर्ट असतो आणि वेळ घालवण्यात पण एक्सपर्ट असतो. अजून एक तास भाषण करायला सांगितलं तरी सुद्धा आम्ही करू, पण आपल्याला खेळ महत्वाचा आहे, तर खेळ लवकर चालू करावे ह्याच्यासाठी मी माझं भाषण आटोपत घेते. आजच्या या क्रीडा महोत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते. जे जिंकणार आहेत त्यांना शुभेच्छा, जे नाही जिंकणार त्यांनी अजून मेहनत करा. आपण पुढच्या वर्षी आणखी मोठ्या स्वरूपामध्ये क्रीडा महोत्सवाचं आयोजन करू. तुम्ही सगळेजण पुढच्या वर्षी नक्की या, एवढंच आजच्या दिवशी तुम्हाला सांगते. आणि माझे 2 शब्द संपवते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रुचिताताई. मोठ्या प्रमाणात आपल्याला
स्पर्धक जे आहेत त्यांच्या ते भाषणामध्ये तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. केंद्रपाड्याच्या असं म्हटलं जातं, घोरपडे जिमखाना इथे आलेले आपल्याला छोटी सी मुसीबत में पाहायला डर जाए, मिळतात. उसे अनाड़ी कहते हैं. छोटी सी मुसीबत में डर जाए उसे अनाड़ी कहते हैं और बैठकर मैदान में लड़ जाए उसे खिलाड़ी कहते हैं. तो आए हुए सभी खिलाड़ियों का हम यहाँ पे तहे दिल से स्वागत करते हैं. अभी हमने होली का उत्सव किया था. होली रंगों का त्योहार है. जीवन में खेलों का नया रंग भरते हैं. चलो आइए हर खिलाड़ी के जज्बे को हम सलाम करते हैं और इन्हीं सलाम के साथ मैं रुचिताताई घोरपडे यांना विनंती करते की आपण उद्घाटनाचा नारळ हा कबड्डी हा आपल्या मातीतला खेळ आहे, भारताचा खेळ आहे. त्या पारंपरिक खेळाच्या उद्घाटनाने आपल्या हिरकणी क्रीडा महोत्सव 2026 या कार्यक्रमाचा मुहूर्त करणार आहोत. सन्माननीय रुचिताताई घोरपडे. आलेल्या खेळाडूंना विनंती आहे फेस टू फेस करा. असेच उभे राहा. फेस टू फेस, फेस टू फेस, फेस टू फेस. मध्ये जा ना, मध्ये जा. आय रिक्वेस्ट ऑल द प्लेयर्स फेस टू फेस राहायचंय. सन्माननीय रुचिताताई राजेंद्र घोरपडे नगराध्यक्ष. हिरकणी क्रीडा महोत्सवात आपण बघू शकतो थोडस प्लेयर्सनी क्रिकेट आणि मुलगा बदलापूर कबड्डी नगर थोडस पाठी पाठी जा. पाठच्या नगराध्यक्षा संघाने समोरच्या चित्रा दिशेने राजेंद्र बघा. यांच्या हस्ते पाठी जे उभे आहेत ते समोरच्या दिशेने. माझ्याकडे तो पाठचा संघ. घे ना मग. तुम्ही पुढे बघा. हा तुम्ही पुढे बघा. सूर्या तुमचं टीम थोडस पाठी घ्या. क्रिकेट टीम जरा पाठी जा. पाठी 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 पाठी. हिरकणी क्रीडा महोत्सव 2026 कुलगाव बदलापूर नगर परिषद महिला व बाल कल्याण विभाग आयोजित आजच्या या हिरकणी क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन होत आहे. सन्माननीय नगराध्यक्ष सौ रुचिताताई राजेंद्र घोरपडे मैदानामध्ये श्रीफळ वाढवून आणि हार अर्पण करून आपण उद्घाटन करत आहे. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात आपल्या संस्कृतीमध्ये देवाच्या पूजनाने होते. कारण गणपती बाप्पाची पूजा अर्चना केली तर सर्व कामे निर्विघ्नपणे पार पडतात. त्यांच्या सोबत आहेत महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती स प्रणिताताई कुलकर्णी, उपसभापती स रितिताताई घोरपडे, नगरसेविका भाविकाताई घोरपडे, नगरसेविका उज्ज्वलाताई आंबवणे, रेखा पावसकरताई, मोहितेताई, अरुणाताई आणि मंडलिक मॅडम या सगळ्या मान्यवरांच्या सोबत आणि हिरकणी क्रीडा महोत्सव 2026 चं उद्घाटन नगरसेविका ज्योतिताई दारवीर यांचं या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हिरकणी क्रीडा महोत्सव 2026 च्या उद्घाटनाचं कार्य झालेलं आहे. आपल्या लाडक्या नगरसेविका सौ रुचिताताई घोरपडे त्यांच्या सोबत आहेत सर्व मान्यवर मंडळी. उज्ज्वलाताई आंबवणे, रिद्धिताताई घोरपडे, ज्योतिताई दारवीर, रेखाताई पावसकर, आशाताई मंडलिक, ज्योतिताई मोहिते, प्रणिताताई कुलकर्णी या सगळ्या महिला आहेत. उद्या 8 मार्च 2026 महिला दिनाचं औचित्य साधून हिरकणी क्रीडामध्ये जोरदार टाळ्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपल्या कबड्डीचे उद्घाटन झालेलं आहे आणि मान्यवरांना विनंती आहे आपण खो खोच्या ग्राउंडवर आता प्रस्थान करणार आहोत. कबड्डीचा पहिला खेळ होणार आहे जय शिव अकॅडमी बदलापूर वर्सेस कालिका माता खारगाव यांच्यामध्ये पहिला सामना होणार आहे. मान्यवरांना विनंती आहे की खो खोच्या ग्राउंडकडे आपण प्रस्थान करायचे आहे. सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका समाजातील मान्यवर मंडळी आपण खो खो ग्राउंडवर प्रस्थान करावे. कबड्डीच्या ग्राउंडचे आपण जर पाहिलं तर उद्घाटन झालेलं आहे आणि ही स्पर्धा आता या ठिकाणी औपचारिकरित्या सुरू होते. आणि महिलांच्या सन्मानार्थ जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून आपण पाहू शकतो भव्य हिरकणी क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या महोत्सवाचं
उद्घाटन कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे यांच्या शुभ हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय. ठाणे जिल्ह्यातून मुंबई उपनगरातून मोठ्या प्रमाणात स्पर्धक जे आहेत ते इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. नाही हिट होतंय ना, हिट होतोय. कबड्डीच्या मैदानात जर पाहिलं तर स्पर्धक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले आणि आता आपण खो खोच्या मैदानात आहोत आणि हेंद्रेपाड्याच्या घोरपडे जिमखाना येथे ही संपूर्ण स्पर्धा जी आहे ती संपन्न होत आहे. ठाणे जिल्ह्यातून उपनगरातून मोठमोठ्या प्रमाणात जे आहे ते सगळे स्पर्धक आलेले आहेत आणि आज आणि उद्या हे सामने जे आहेत ते आपल्या बदलापूर शहरामध्ये जे आहेत ते होणार आहेत आणि महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून हे संपूर्ण त्रिकोणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज आणि उद्या क्रीडा सामने रंगणार आहेत. तर उद्या सायंकाळी मराठी शाळा येथे सांस्कृतिक कार्यक्रम होम मिनिस्टरचा कार्यक्रम जो आहे तो बदलापूरच्या महिलांसाठी मुलींसाठी होणार आहे. नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे यांच्या उपस्थितीमध्ये आपण बघू शकतो हा सोहळा होता आणि या ठिकाणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रणिता प्रशांत कुलकर्णी श्रीफळवाडा पण आपल्याला पाहायला मिळतो. शिवसेनेच्या नगरसेविका उज्ज्वला आंबोणे या देखील या समितीमध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनही आज आपण जर पाहिलं तर श्रीफळ वाढवून या सुंदर अशा क्रीडा महोत्सवाचा श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळतं. नाही व्हॉलीबॉल प्लेयर लोकांना भेटू इकडे कबड्डीवाल्यांना पण करा. हा जो संघ आपल्याला पाहायला मिळतो तो ठाण्याहून आलेला आहे आणि या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देताना आपल्याला नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे, उपसभापती रिद्धिता घोरपडे असतील, नगरसेविका उज्ज्वला आंबोणे असतील सगळे पाहायला मिळतात. कुठल्या शाळेची मोठ्या प्रमाणात स्पर्धक जे आहेत ते ठाणे जिल्ह्यातून या क्रीडा महोत्सवासाठी सहभागी झाले आपल्याला
पाहायला मिळतात आणि या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देताना आपल्याला नगराध्यक्ष उचिता राजेंद्र घोरपडे, सभापती प्रणिता प्रशांत कुलकर्णी, शिवसेनेच्या नगरसेविका उज्ज्वला अंबानी असतील, उपसभापती रितिता घोरपडे असतील, सर्व नगरसेविका आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही दोन्ही टीम पण उभ्या राहा. मध्ये ना लावू आपण एक माझी खेळाडूंची एखादी मोठ्या प्रमाणात स्पर्धकांची उपस्थिती आपल्याला हिरकणी क्रीडा महोत्सवाला पाहायला मिळते आणि कबड्डीच्या मैदानाचं उद्घाटन झालेलं आहे, सोबतच खो खोच्या मैदानाचंही उद्घाटन झालेलं आहे. ठाणे जिल्ह्यातून आणि मुंबई उपनगरामधून अनेक टीम्स या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बदलापूरच्या नगराध्यक्षा उचिता राजेंद्र घोरपडे यांच्या माध्यमातून या हिरकणी क्रीडा महोत्सवाचा श्रीगणेशा करण्यात आलेला आहे. श्रीफळ त्यांनी वाढवलेला आहे आणि सर्व आलेल्या स्पर्धकांना त्यांच्या माध्यमातून शुभेच्छाही या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी टॉस उडवण्यात येतोय. रेडी. सुरुवात झालेली आहे आणि आपण बघू शकतो अनेक मान्यवर या सोहळ्याला जे आहे ते उपस्थित राहिलेले आहेत आणि त्या ठिकाणी टॉसही जिंकण्यात आलेला आहे आणि जो मावळी मंडळ ग्रुप आहे ते या ठिकाणी टॉस विजय झाला. मॅडम, बदलापूरमध्ये महिलांसाठी मुलींसाठी हा उत्सव होतो हिरकणी क्रीडा महोत्सव, आपण उपस्थित राहिलेला आहे, सुरुवात झालेली आहे, काय सांगाल? बदलापूरमध्ये हा आपला हिरकणी महोत्सव, कारण यावेळेला सगळं महिला राज्य आहे आणि आपले नगराध्यक्षही खूप चांगलं काम करत असतात. उपनगराध्यक्ष आणि आपले महिला बालकल्याणचे सभापती आणि उपसभापती हे सगळे उत्साही, सगळे म्हणजे महिला वर्ग उत्साही असल्यामुळे आपण यावेळेला हिरकणी महोत्सव हा खूप चांगला म्हणजे महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे. म्हणजे जेणेकरून त्यांचे शारीरिक ग्रोथसुद्धा मुलींची किंवा महिलांमध्ये थोडंसं वेगळं पण येण्यासाठी हा आपण महोत्सव घेतलेला आहे, मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे. सर्व
जे सहभागी खेळाडू आहेत त्यांना मी यावेळेला शुभेच्छा देते आणि चांगल्या उत्साहाने हा कार्यक्रम पार पडेल. चला आता पुढे कुठे कबड्डी संघाच्या जयश्री अकॅडमी बदलापूर या संघाला शुभेच्छा देताना सौमनाजिका राजेंद्र घोरपडे बदलापूर नगराध्यक्षा नगरसेवक सभापती आरोग्य आता कालिका माता खाळगाव या संघाला हस्तांतरित करून शुभेच्छा विभाग समितीतर्फे या खेळाचं आयोजन आजच्या बदलापूर जिमखाना या समोर मैदानावर व्हॉलीबॉलच्या झालेलं स्पर्धा आहे. संपन्न होणार आहेत तर खेळाडूंना शुभेच्छा देऊन समोरच्या मैदानामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात कबड्डीचे सामने जे आहेत ते रंगणार आहेत. अकॅडमी बदलापूर वर्सेस कालिका माता खारगाव. व्हॉलीबॉल या स्पर्धेतील खेळाडूंनी कृपया तयार राहायचे. लगेचच आता सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देताना आपल्याला नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे असतील, सोबतच आरोग्य सभापती खेळाडूंनी कृपया तयारी ठेवायची. किरण भोईर आपल्याला पाहायला मिळतात. सभापती प्रणिताताई कुलकर्णी, उपसभापती रितिकाताई घोरपडे, नगरसेविका ज्योतिताई दारवे, भाविकाताई घोरपडे, उज्ज्वलाताई आंबवणे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रणिता प्रशांत कुलकर्णी आपल्याला पाहायला मिळतात. सर्व महिला नगरसेविकांच्या माध्यमातून या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. मान्यवरांचं क्रीडा महोत्सवात सहर्ष स्वागत आहे. आता मान्यवर जात आहेत व्हॉलीबॉल या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या ग्राउंडवरती. सर्व मान्यवरांचं आता प्रस्थान होत आहे आणि आता कबड्डी या खेळाला आपण सुरुवात करत आहोत. सभापती प्रणिताताई कुलकर्णी, उपसभापती रितिकाताई घोरपडे, कबड्डी स्पर्धेचं आणि खो खो स्पर्धेचं अंबवणेताई, उद्घाटन केल्याच्या नंतर आता ज्योतिताई दारवी, किरणदादा भोवी यांचं व्हॉलीबॉल सगळ्यांचं स्पर्धेचं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आगमन झालेलं आहे. उद्घाटन होतं आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटनाला सुरुवात होत आहे. मान्यवर थोडं पाठी थँक्यू. दर्शवली आहे. आता नारळ वाढून हार अर्पण करून ग्राउंडवरती आपण पूजा करणार आहोत. व्हॉलीबॉल स्पर्धेची सुरुवात आता लगेचच होत आहे. या ठिकाणी कबड्डीचे सामना छान पद्धतीने रंगलेला आहे. महिला दिन 8 मार्च 2026 औचित्य साधून गुरगाव बदलापूर परिषद महिला व बालकल्याण विभागाने आजच्या या भव्य दिव्य अशा क्रीडा महोत्सवाचं हिरकणी क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. आता मान्यवर सगळे व्हॉलीबॉलच्या ग्राउंडवर आहे. त्या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडत आहे. क्रिकेटच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आता आपण मैदानावरती प्रस्थान करायचं आहे. क्रिकेट संघ सोनिया कांबळे यांना विनंती आहे की सर्व महिला संघाला घेऊन आपण रहू घोरपडे मैदानावरती प्रस्थान करायचं आहे. कबड्डीचा सामना छानपैकी रंगलेला आहे. जयशिव अकॅडमी वर्सेस कालिका माता. कबड्डी भारताच्या मातीचा खेळ आहे. 2025 मध्ये विश्वविजेते कप आपल्या भारताने जिंकलेलं होतं. व्हॉलीबॉल या स्पर्धेचं उद्घाटन होत आहे. मूळ अमेरिकेतून आलेला व्हॉलीबॉल हा खेळ भारतात देखील आता मोठ्या प्रमाणात रुजू होत आहे.
उंच खेळाडू, ताकद आणि पकड या जोरावरती व्हॉलीबॉल या स्पर्धेचे सगळे निकष ठरतात. व्हॉलीबॉलमध्ये अशा प्रकारे भारताला रौप्य, कांस्य श्रीफळ वाटून आपण जर पाहिलं तर या किरणदादा भव्य अशा हिरकणी क्रीडा महोत्सवाची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. सर्व मान्यवर व्हॉलीबॉलच्या उद्घाटन प्रसंगामध्ये उपस्थित राहून कबड्डी, खो-खो शुभेच्छा देत आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटनानंतर आपण पाहू शकतो व्हॉलीबॉलचा हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो. दर्शवायचे आहे. आविष्कार सांस्कृतिक क्रीडा मंडळ. आविष्कार सांस्कृतिक क्रीडा मंडळ. इंद्रेपाडा. हिरकणी क्रीडा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होता आपल्याला पाहायला मिळतोय आणि इंद्रेपाड्याच्या घोरपडे जिमखाना येथे ही संपूर्ण स्पर्धा होत आहे आणि ठाणे जिल्ह्यातून, मुंबई उपनगरातून मोठ्या प्रमाणात हे स्पर्धक इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. बदलापूरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपण बघू शकतो हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या दोघांना संघर्ष मिळवण्यात कोण ऋतू सोडे, राकेश दादा म्हात्रे, कल्याण या दोन्ही संघांनी खेळाचे चालावे. नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे या देखील या सहभागी झालेल्या पाहायला मिळते खेळामध्ये. इंडिया केसरी क्रीडा डोंबिवली विरुद्ध जय भारत स्पोर्ट्स क्लब कळवा. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रणिता प्रशांत कुलकर्णी या देखील व्हॉलीबॉल खेळत आहेत तिथं आपल्याला पाहायला मिळतं. मॅडम सावली लाईट चालू. महिलांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. लाईव्ह